प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सागर शेगोकार, प्रशांत जोशी, नीतू जगताप आणि शशिकला काडे यांच्या पॅनलला वाढता पाठिंबा मिळत आहे। हा प्रभाग खूप मोठा असल्याने प्रत्येक मतदान संपर्क साधला जात आहे। बुधवारी सकाळपासून सिद्धिविनायक मंदिरपर्यंत संपर्क साधण्यात आला। या प्रभागाचा विस्तार मोठा आहे आणि आता राहिलेल्या 7-8 दिवसात मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ होत आहे। अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पक्षाच्या हाती महापालिकेची सत्ता असताना विकासाची प्रचंड कामे आमची जमेची बाजू आहे असा विश्वास व्यक्त केला जातो आहे। जठारपेठ, ज्योतिनगर, सिद्धिविनायक मंदिर आणि लगतच्या भागातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र मतदारांपर्यंत नेले जात आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे। केंद्रात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता असल्याने महापालिकेत भाजपची सत्ता पुन्हा येण्याची प्रत्येक उमेदवार महत्त्वाची असल्याची भावना मतदारांच्या बोलण्यातून जाणवते। मतदारांचा विश्वास प्राप्त करण्यात सागर शेगोकार, प्रशांत जोशी, नीतू जगताप, शशिकला काडे यशस्वी ठरत आहेत असे चित्र प्रभाग क्रमांक 3 मध्ये दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची भाजपची युती असल्यामुळे त्याचा फायदा देखील होणार याबाबत दुमत नाही। भाजपच्या माजी नगरसेविका गीतांजली शेगोकार, माजी नगरसेविका अपूर्वा कुलकर्णी, प्रवीण भिवगडे, आशिष अडसड, उमेश श्रीवास्तव, शिवशंकर झांबरे, पवन भैयावार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत।